हॅलो एव्हरीवन, आज मी शेअर करते आहे गव्हाच्या पिठापासून झटपट नूडल्सची रेसिपी। ही रेसिपी सर्वांना खूप आवडते आणि झटपट बनवून होते। तर आता बघूया कशी बनवायची ते। नूडल्स बनवण्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी घेतलेले 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तेल। आपण नेहमीप्रमाणे जसं चपात्यांसाठी पीठ मळतो तसंच मळायचं आहे, फक्त हे पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं आहे। तर इथे मी पाण्याचा वापर करून घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। बरेचदा चपात्या बनवल्यानंतर मळलेलं पीठ उरतं, तर त्यापासून पण या नूडल्स बनवता येतील। तर इथे मी पीठ मळून घेतलंय आणि त्याच्यावरती 1 चमचा तेल घातलेलं आहे। तर इथे आता हे गव्हाचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, ते साईडला ठेवते आणि आता मी काही भाज्या चिरून घेणार आहे। इथे मी आता लसूण बारीक कट करून घेते, त्याचबरोबर मी आलं आणि हिरवी मिरची ते पण कट करून घेतलेलं आहे। इथे आता मी स्वच्छ कांद्याची पात धुवून घेतली आणि ती पण मी कट करून घेते। आता मी कोबी बारीक कट करून घेणार आहे। भाज्या इथे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केल्या तरी पण चालेल। आता ही शिमला मिरची इथे मी कट करून घेणार आहे। इथे आता सर्व भाज्या कट करून झाल्यात, त्या मी साईडला ठेवून देते। आता नूडल्स बनवण्यासाठी मगाशी जे पीठ मळून ठेवले त्याचे मी 3 एकसारखे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता 3 बॉलपैकी मी 1 बॉल पीठ लावून पोळपाटावर त्याची रोटी लाटून घेणार आहे। ही रोटी मी कोरडं गव्हाचं पीठ त्याच्यावरती डस्ट केलंय आणि नेहमीप्रमाणे आपण जशी रोटी लाटतो तशीच लाटायची आहे। तर इथे आता ही रोटी लाटून तयार झालेली आहे आणि आता ती सुरीने मी त्याचे उभे असे नूडल्स कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे लांब लांब त्याचे असे स्ट्रिप्स काढायचे आहेत। तर अशा प्रकारे या रोटीचे मी सगळे नूडल्स कट करून घेतलेले आहेत आणि त्यावरती कोरडं गव्हाचं पीठ असतं ते थोडंसं पसरून घातले म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत। तर अशा पद्धतीने हे एका रोटीचे नूडल्स तयार झालेले आहेत। तर अशा मस्त अशा नूडल्स आता तयार झालेल्या आहेत। काही चिकटलेल्या मी थोड्याशा सेपरेट करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये साईडला ठेवून देणार आहे। आता याच पद्धतीने मी दुसऱ्या रोटीच्या पण नूडल्स बनवणार आहे। त्यासाठी रोटी लाटून घेतलेली आहे आणि आता सुरीने त्याचे उभे पातळ काप कट करून घेते। आता इथे या दुसऱ्या रोटीच्या पण नूडल्स कट करून झाल्यात। आता त्याच्यावरती मी गव्हाचं पीठ पसरून घालते। तर इथे मी आता 2 रोटीच्या ज्या नूडल्स असतात त्या करून घेतल्यात आणि त्या मी साईडला ठेवून देते। आता त्या नूडल्स आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये अंदाजे 3 कप पाणी उकळायला ठेवले। आता या पाण्यामध्ये मीठ आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे। इथे आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये आता मी या रेडी नूडल्स आहेत त्या सर्व घालून घेते। इथे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच त्यामध्ये नूडल्स घालायचे आहेत, अन्यथा त्या नूडल्स चिकट आणि नीट शिजत नाहीत। तर ही या नूडल्सची एक टिपच आहे। साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये या नूडल्स शिजून तयार होतात। त्या चांगल्या खळखळून उकळल्या गेल्या पाहिजेत। 7 ते 8 मिनिटांनंतर ह्या नूडल्स शिजल्यात का नाही ते मी चेक केलेलं आहे। तर इथे आता या नूडल्स शिजून तयार झाल्या आहेत। आता सर्व शिजलेल्या नूडल्स मी एका स्ट्रेनर किंवा एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। आता या नूडल्सवर मी लगेचच 2 ते 3 कप थंड पाणी घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं आहे।
तर फ्रेंड्स, इथे आपल्या गव्हाच्या अशा मस्त नूडल्स तयार झालेल्या आहेत. आता त्या थंड करण्यासाठी मी साईडला ठेवून देते. आता इथे एका कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. ते मी बारीक कांदा घालून घेते. इथे या सगळ्या भाज्या तुम्ही बघतच आहात. तर सुरुवातीला मी घालणार आहे हे लसूण, हे आलं आणि ही हिरवी मिरची. त्यानंतर मी घालते आहे ढोबळी मिरची, शिमला मिरची घालून घेऊया. त्यानंतर हा कोबी. आता हे सगळं ढवळून घेऊया. मी घालते शेजवान चटणी, सोया सॉस, रेड चिली सॉस 1 चमचा, हे आहे टोमॅटो केचप, ही मिरी पावडर. इथे या सर्व भाज्या सॉसेसमध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आलं लसूण पेस्ट, हे नूडल्स मी चांगले थंड करून घेतले, हे घालूया. आता हे हलक्या हातानेच ढवळायचे, आणि काय होते कधी कधी ते मोडण्याची शक्यता असते. गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे तसं काही होण्याची शक्यता. आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचंय. बघतच आहात तुम्ही किती सुंदर कलर आला. ते गव्हाच्या पिठाचे आपले घरगुती बनवलेले असे नूडल्स, पौष्टिक नूडल्स तुम्ही मुलांना दिलेत ना तर ते नक्कीच आवडीने खातील. कांदापात पटकन शिजते ना, त्यामुळे मी सगळ्यात शेवट घातलेली आहे. आणि कांदापातीला खूप पण शिजवायचं नाहीये, जराशी शिजली तरी इनफ आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे. आता या नूडल्सला एक चांगली वाफ काढल्यामुळे ते अजून मस्त झालेले आहेत. तर हे असे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे नूडल्स आता तयार झालेले आहेत. या नूडल्समध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आल्या आहेत आणि नूडल्स आहेत ते गव्हाच्या पिठाचे आहेत, त्यामुळे ही एक वन डिश मील पण छान बनू शकते. तर हे आटा नूडल हे पोळी भाजीसाठी एक चांगला ऑप्शन आहे. तर फ्रेंड्स, हे नूडल्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय बाय.